भुसावळ नपा सर्वसाधारण सभा संपन्न. एक विषय वगळता सर्व विषयांना मंजुरी. विरोधकांचे एकमात्र अपक्ष उमेदवार राज चौधरी यांची उपस्थिती, तर संपूर्ण सभेत एकमात्र मुस्लिम नगरसेवक आसिफ खान उर्फ मक्का यांची उपस्थिती होती. तर उन्हाळ्यातील 10 ते 12 दिवसाच्या नागरिकांचा होणारा पाणी पुरवठा लक्षात घेतात अमृत योजनेला किती वेळ लागेल याच्याकडे लक्ष वेधून योजना पूर्ण व्हायला वेळ लागेल याकरिता येणाऱ्या उन्हाळ्यात संपूर्ण भुसावळवासियांना पाणी पुरवठा समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेत नगरसेवक पिंटू कोठारी यांनी एक आराखडा तयार करून उन्हाळ्यात 3 ते 4 दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो हे मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसह सभेत उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच नाले सफाईबाबत एकूण शहरातील काही नाल्यांची वस्तुस्थिती आजच्या परिस्थितीत कशी आहेत 10 छायाचित्राने दाखवून प्रश्न मांडले. तर राजेंद्र आवटे यांनी नपा संचलित शाळांसह खडकारोडवरील शाळांची व उर्दू शाळांची दुर्दशा लक्षात आणून त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही समोर आणले. घटनेत युवराज लोणारी यांची प्रतिक्रिया घेत असताना राजू चौधरी यांनी मुस्लिम व अल्पसंख्याक प्रभागाबाबत प्रश्न विचारले असता त्या नगरसेवकांना विनंती करेल आपली राजकीय मतभेद स्वतःच्या आरसा बाजूला ठेवून त्या प्रभागाच्या नागरिकांच्या हितार्थ वादापेक्षा संवाद करा अशी चर्चा केली तर निश्चितच त्यांच्या कामांना मंजुरी व कामांना गती देण्यात येईल. नगरसेवक राज चौधरी प्रतिक्रिया देताना सांगितले की मी सभेत विकास कामांसाठी उपस्थिती दिली असून माझ्या प्रभागाच्या नागरिकांना विकास कामांच्या माध्यमातून ठरावात विषय दिले होते परंतु ते घेण्यात आलेले नाहीत आणि प्रभागाचे कामे व्हावेत. जर नाही झाले तर पुढील पाऊल उचलणार असेही मत त्याने मांडले. तर दुसरीकडे सभा संपल्यानंतर नगरसेविका सुभद्रा गुंजाळ यांचे सुपुत्र मुकेश गुंजाळ यांनी दोन्ही हातात कचरा भरून आणून मुख्याधिकारी यांच्या दालनात आणले व आमच्या प्रभागाकडे अधिकारी लक्ष देत नसल्याचे मुख्याधिकारी यांना सांगितले असता त्यांनी लागलीच संबंधितांना बोलावून लवकरच सफाई टीम घेऊन मोहीम राबवण्याची सूचना दिल्या व मुकेश गुंजाळ यांना आश्वासन दिले. सदर सभेत अजेंड्यावर मुस्लिम कब्रस्तानबाबत विविध विषयांवर मंजुरी देण्यात आली. सदर सभेत व्यासपीठावर प्रभारी नगराध्यक्ष शैलजाताई नारखडे, गटनेते युवराज लोणारी, मुख्याधिकारी श्री विवेक धांडे उपस्थित होते. तर विषयांचे वाचन अभिजित भट यांनी केले. भाऊजी, आज सभा पार पडली त्याच्यात सर्व विषय एक सोडून सर्व विषय मंजूर करण्यात आले. आपण काय म्हणणार? आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये माननीय नगराध्यक्ष शैलजाताई नारखेडे यांनी अजेंड्यावर किमान 300 विषय घेतलेले होते. त्यापैकी एक विषय आपण तो नगरपालिकेच्या आर्थिक हिताचा नसल्यामुळे तो रद्द केलेला आहे. बाकी 279 विषयांना आपण बहुमताने मंजुरी दिलेली आहे. आपण बघत असाल की 12 तारखेनंतर नगराध्यक्षांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून चार्ज घेतल्यानंतर 1 महिन्याच्या वर आचारसंहिता सुरू होती. त्यामुळे कोणतेही विकास कामे करताना अडचण येत होती. परंतु आता सर्व विषय मंजूर झाल्याने येत्या काळामध्ये शहरात विकासाच्या कामाला गती येईल आणि विविध कामांना प्रत्येक प्रभागामध्ये न्याय देण्याचं काम आणि कामं करण्याची सुरुवात ही होणार. मुस्लिम प्रभागात अल्पसंख्याक प्रभागात मुस्लिम प्रभागामध्ये सुद्धा आपण बघा की मुस्लिम कब्रस्तानचे विषय घेतलेले आहेत. काही आपल्या जामबुल्ला ह्या परिसरातले विषय घेतलेले आहेत. परंतु मी मुस्लिम भागातील जे नगरसेवक आहे त्यांना एक विनंती करेन की त्यांनी आपले राजकीय मतभेद किंवा आपला स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून त्या प्रभागातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी नगरपालिकेत नगराध्यक्षांची चर्चा करावी यावं. कारण कुठलेही विषय वादापेक्षा संवाद करा जर त्यांनी अशा प्रकारे विनंती केली किंवा ती येऊन चर्चा केली तर निश्चितच त्यांच्याही कामांना गती देण्यात येईल किंवा त्यांचेही विषय मंजुरी करण्यात येईल. आता असे अनेक नगरसेवक आहेत की ते विषय तर देतच नाही परंतु ते बाहेरसुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. आता राष्ट्रवादी तुतारी गट जो आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली की ही सभा बेकायदेशीर आहे. जर विकास कामं जर मंजूर होत असतील आणि त्याला जर तुम्ही बेकायदेशीर म्हणत असतील तर हे तुमची जी राजकीय साठमारी आहे ही योग्य नाही आहे. कारण त्यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं कोणाला योग्य आणि कोणाला अयोग्य म्हणावं याचा सारासार विचार करावा. कारण अशा प्रकारे कोणती बेकायदेशीर सभा होऊ शकत नाही. आणि नगरपालिका कायद्यामध्ये जर नगराध्यक्ष गैरहजर असतील, नगराध्यक्षांनी राजीनामा दिला असेल, नगराध्यक्ष अपात्र झाले असतील किंवा नगराध्यक्षांचा मृत्यू झाला असेल
अशा परिस्थितीमध्ये उपनगराध्यक्ष हे पदसिद्ध प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम करू शकतात. एवढेच नव्हे तर उपनगराध्यक्षांनी सुद्धा जर काम केलं नाही किंवा मिटिंगा घेतल्या नाही तर बहुमताने नगरसेवक हे विनंती करतात आणि अशी प्रकारची सभा होऊ शकते. हा नियम आहे, हा कायदा आहे. नमस्कार, मी अपक्ष नगरसेवक राजवीर चौधरी प्रभाग क्रमांक 20मधून आज सर्वसाधारण सभा ही पार पडलेली आहे. परंतु आज माझ्या प्रभागावरती अन्याय झालेला आहे. मी काही 21 कामं टाकलेले होते. त्या ठिकाणी सर्व समाज एकजुटीने राहतो. दलित समाज आहे, मुस्लिम समाज आहे, हिंदू समाज आहे, गाव पाटील समाज आहे. त्या ठिकाणी सगळे समाज आहेत आणि त्या ठिकाणी स्लम एरिया असल्या कारणामुळे तिथे लोक विकास कामापासून वंचित आहे. मी पत्रद्वारामार्फत गेल्या 30 तारखेला टपालामार्फत आणि शिवसाहेबांनाही विनंती केली होती की माझ्या प्रभागाचे विषय घेण्यात यावे. परंतु या सर्वसाधारण सभेमध्ये माझे कुठलेही विषय घेण्यात आले नाही. विरोध करायचे, माझा विरोध करा, परंतु माझ्या प्रभागाचे विकास कामांना विरोध करू नका, हीच माझी नम्र विनंती आहे. आता आज सभा पार पडलेली आहे. त्याला मी संपूर्ण विकास कामांना मी देखील त्याला सहकार्य केलेलं आहे. परंतु माझ्या प्रभागावरती जो अन्याय झालेला आहे त्याचं कसं करता येईल. आता येणारी जर जी सभा राहील, आता तरी येणाऱ्या सभेमध्ये माझे विषय घ्या, हीच माझी नम्र विनंती. धन्यवाद. आपले विषय जर नाही